मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात आपण कशा प्रकारे ब्रह्मपुरी डेपोमधून एकारा या गावाला आलो। आता आपण हे गाव एक्सप्लोर करू। रविवारचा दिवस असल्याने सर्व गाव निवांत दिसत आहे। सो गाइज, मी आहो आता एकारा या गावामध्ये। आता एकारातून ब्रह्मपुरी जाण्यासाठी आपल्याला बस आहे 12 वाजताची, सिंधेबाई ब्रह्मपुरी गंगलवाडी मार्गे। त्या मार्गाने आपण आता जाऊ। आता वाजले 11:15, अजून बस यायला वेळ आहे। तोपर्यंत मी या गावाच्या आसपासचा परिसर मी फेरफटका मारत आहे। दिवस आहे रविवार, तारीख आहे 20 जुलै आणि मी इकडच्या गावाकडच्या भागाकडे फेरफटका मारायला आलो आहे। हे बघा मंडळी, पूर्ण शांतता। ब्रह्मपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावरचं गाव एकारा। ॲक्च्युली शेवटच्या टोकावर नाही म्हणता येणार, याच्या समोर आणखी गाव आहे बोद्रा वगैरे। पण हा गाव खूप मस्त वाटत आहे मित्रांनो। परिसर एकदम शांत। इकडे पाहू शकता हिरवेगार शेती, धान लावण्यात आलेले आहे। समोर घनदाट जंगल। हा डांबरी रस्ता, तो जातो मेंढकी ब्रह्मपुरी, आणि हा एक कच्चा रस्ता, हा जातो गावात। थोडा अंतरावर आपण जाऊन पाहून येऊ। मित्रांनो, इथे पळसाचे झाड बघा, जिकडे तिकडे पळसाचे झाडच दिसत आहेत। आज मुद्दाम रविवारचा दिवस पाहून मी इकडे खेडे गावाकडच्या भागात एसटी बसने फेरफटका मारण्यासाठी आलो होतो। आणि बघा, जबरदस्त। पावसाळी दिवस असल्यामुळे बघा जंगलं कशी फुललेली आहेत, बिलकुल हिरवीगार। इकडे पायवाट जाताना आपल्याला दिसत आहे, इकडे गावातल्या लोकांची शेती वगैरे असतीलच। आपण जाऊन पाहून येऊ तिकडे काय आहे तर। थेंब थेंब पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या बसला अजूनही वेळ आहे। तोपर्यंत मी इकडे भटकंती करतच आहे। तुम्हाला आणखी कोणते बस रूट बघायचे आहेत ते मला सांगा कमेंटमध्ये, मी ते बस रूट कव्हर करेन। ब्रह्मपुरी तालुक्यात धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते। जसे की आपण पाहत आहोत की या गावाच्या भोवताली जंगल आहे आणि जंगल आणि गाव याला लागूनच लोकांची शेती आहे। इथे वाघाचा सुद्धा वावर असतो। वाघाची दहशत तर इकडे आहेच। एकारा जंगल त्यासाठीच प्रसिद्ध आहे। मित्रांनो, समोर जाणारा रस्ता हा सिंधेबाईकडे जातो आणि
आपल्या उजवीकडे जाणारा रस्ता हा चिटक बोद्रा आणि किटाडी ह्या गावांकडे जातो. हाही रूट आपण कव्हर करूच. चिटक बोद्रा इथून 2 किलोमीटर अंतर. समोर आपल्याला पूल पण दिसत आहे, तर पुलापर्यंत तरी आपण जाऊ. सिंदेवाईवरून येणारी बस इकडून समोरूनच येणार आहे. ती बस मिस नाही झाली पाहिजे बस. पक्ष्यांचा टिवटिवाट ऐकत आहात मित्रांनो. हा लहानसा ओढा वाहता इथून. समोर जाणारा सिंदेवाही रूट हा पण आपण कव्हर करूच. चला मित्रांनो, आता आपण वापस जाऊया. इथून एखादी बाईक मिळाली तर बाईकवरून लिफ्ट घेऊन आपण आता परत एकारा या गावात जाऊ आणि तिथून सिंदेवाहीवरून ब्रह्मपुरीला जाणारी बस पकडू. इथून 1 किलोमीटर अजून पायी आपल्याला जावं लागेल. अजूनपर्यंत कोणती बाईक आलेली नाही आहे जी आपल्याला लिफ्ट देऊ शकेल. आज रविवार आणि एकारा गावचा बाजार पण आहे. तर कसा वाटला हा व्लॉग? पुढचा भाग लवकरच येईल. चला, आपली बस आलेली आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला जाऊ.